25 एप्रिल जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो। याचे औचित्य साधून आज उमरज रोटरी क्लब व प्राथमिक आरोग्य केंद्र उमरज यांच्या वतीने उमरज परिसरामध्ये हिवताप रॅली काढण्यात आली। यामध्ये हिवताप तापाची लक्षणे यावरती घोषणा देण्यात आल्या। ही रॅली प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत उमरज ग्रामपंचायत पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जाऊन तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र उमरज या ठिकाणी समारोप करण्यात आला। या रॅलीमध्ये उमरज प्राथमिक आरोग्य केंद्र येथील गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकारी, सिस्टर कर्मचारी व रोटरी क्लबचे अध्यक्ष विनायक जाधव, कमलाकर पाटील, सुधाकर जाधव, किशोर कुंभार, प्रमोद शहा, साहेबराव कदम, देवदत्त शिंदे, युवराज नागे, राजवीर रावळ, सत्वशील पाटील तसेच उमरज आरोग्य केंद्राचे जामदार रावसाहेब भोसले, गटप्रवर्तक, आरोग्य सेविका व कर्मचारी उपस्थित होते। या ठिकाणी 25 एप्रिल हिवताप डे म्हणून साजरा केला जात आहे। तर उमरज प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रोटरी क्लब उमरज यांच्या वतीनं हा दिवस आज पाळला जात आहे। याचं एकच कारण आहे की आज बघतोय आपण डेंग्यू, मलेरिया याची लक्षणं फार प्रमाणात होत असतात। तर हे टाळण्यासाठी आपापल्या घरामध्ये स्वच्छता राखायची, पाणी साठवून ठेवायचं नाही, टायरमध्ये पाणी साठवून ठेवायचं नाही, टाक्या असतील पाण्याने भरलेल्या त्या या ठिकाणी साठवून ठेवायचं नाही, त्याची योग्य दखल घ्यायची, काळजी घ्यायची, हेच या मागचा उद्देश आहे। आणि ही रॅली आज आपण या ठिकाणी उमरज रोटरी क्लब आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामार्फत आपण हिवताप डे साजरा करत आहोत। धन्यवाद। नमस्कार। प्राथमिक आरोग्य केंद्र उमरज यांच्यामार्फत आज आपण हिवताप दिन साजरा करत आहोत। आज तारीख आहे 25/4/2025 रोजी आपल्या शासकीय कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका, रोटरी क्लबचे सर्व कर्मचारी यांच्यामार्फत आज रॅली काढण्यात येत आहे। आणि आज हिवताप हा कशामुळे होतो तर एनाफिलीस मादी हे डासाचे मादी असून या डासामार्फत असंख्य डास आपल्याला उद्भवत असतात। कारण एक डासाची माळी एका वेळेला 100 ते 150 अंडे घालू शकते आणि हा डास शक्यतो पाण्यामध्ये बसलेला असतो आणि बसल्यानंतर त्याची मादी अंडी घालून हा डासाची उत्पत्ती निर्माण करत असते। आणि आपल्या घरातील बॅलर, टाकी, रांजण, टायर्स, मडकी, फ्रीज, बादल्या या कंटेनरमार्फत हा डास उद्भवत असतो। तरी ग्रामस्थांना एकच विनंती आहे की आपल्या घरातील पिण्याचे पाणी सोडून सर्व कंटेनर खाली करण्यात यावे आणि स्वच्छ करण्यात यावे आणि पाणी शक्यतो झाकून ठेवण्यात यावे। व्हेंट पाईपला जाळी लावण्यात यावी। सर्व ग्रामपंचायतींना मी विनंती करत आहे की आपल्या ग्रामपंचायतीमार्फत व्हेंट पाईपला जाळीचा उपक्रम राबवावा आणि हिवतापाला आळा घालावा। नमस्कार।